ताई, काल बीडमध्ये जी सभा झाली मनोज जरांगे यांची, त्यावेळेस पूर्ण शाळा बीडमधल्या बंद ठेवण्यात आलेला होता. याला छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि राज्यामध्ये दंगलशाही सुरू आहे आणि सरकार त्याला पाठिंबा देते, अशा प्रकारचं विधान काल छगन भुजबळांनी केलेलं आहे. हेच तर मी तुम्हाला सांगते, शिक्कामोर्तब करताय तुम्ही संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर. हे गँगवॉर चाललाय या कॅबिनेटमध्ये. संजय राऊत साहेब म्हणतात ते अगदी बरं झालं. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. आम्ही कधी खोटे आरोप करत नाही, डेटा ड्रिव्हन. जर या राज्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला हे बाहेर बोलावं लागत असेल, याचा अर्थ आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचं कॅबिनेटमध्ये कोणी ऐकतच नाही, त्यांचा मान सन्मान कॅबिनेटमध्ये होत नाही. हे तुमच्या सगळ्याच स्टेटमेंटमधून येतं ना बाहेर. आणि पहिल्यांदा नाही झालेलं, अनेक वेळा आधी झालेलं आहे. हे दुर्दैव आहे की ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये चर्चेला झाल्या पाहिजेत त्या दुर्दैवाने अतिशय दुःख वाटतं मला की महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांना टीव्ही आणि मीडियावर बोलावं लागतंय. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये चाललंय काय गँगवॉर, जे संजय राऊत साहेब म्हणतात एक वर पुन्हा एकदा खरं झालं की यांना प्रशासन करायचंच नाहीये. आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी सगळ्या पक्ष फोडायचे, घरं फोडायची, सगळ्यांना भीती दाखवायची आणि मनमानी करायची. सर्वसामान्य माणूस त्याच्यात बरडला गेला तरी चालेल, हे सत्तेत राहिले पाहिजे. आता इलेक्शन कमिशन मध्ये केस चालली आहे, सुप्रीम कोर्टात केस चालली आहे, बघूया ना. काल त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की अजित पवार गटाकडनं कोण असेल तर ते म्हणले की अजित पवार गट नाही म्हणायचं, राष्ट्रवादी. म्हणलं आम्ही देखील पुढे प्रश्न विचारला की अजून ठरली नाही, ते म्हणले की मी म्हणतोय ना तर मी असंच करेन, राष्ट्रवादी. लोकशाही